दिवस कुठं आला बघ. आता लग्न झालंय तुझं, बॅचलर नाहीस तू, उठावा लवकर. अगं आई, लग्न झालं म्हणजे काय गव्हर्नमेंट जॉबला लागल्यासारखं असते काय सिरियस होणं? काय पोरग काय कटकट असते आईची काय माहिती. अरे आमचं लग्न झालं दुसऱ्याच दिवशी रानात गेलतो बैलजोडी घेऊन. म्हणूनच तुम्ही अजून रोमॅन्टिक नाही झाले काय ना. लग्न झालं तर सुधरून म्हणलं जाऊ रानात. हा काय हो, तुम्हाला काल साखर आणायला सांगितली होती बाजारातून, आणली का? अगं ती विसरलं मी. हा, बॅलन्स टाकायचं बरं विसरत नाहीत. अगं ती जीव आहे माझा. मी काय बीएससी नेले? जाऊ वाटेल तेव्हा रिचार्ज टाकायचा. लग्न आधीवर किती गोड गोड बोलायचे, उठलीस का, जेवलीस का, आता विचारतात वायफाय घेतलास का. हा ग ते लागणारे ट्रेलर होता, आता फुल पिक्चर आहे. तुझा तर पिक्चरच फ्लॉप आहे. काय वहिनी सकाळ सकाळ झाली का IPL चालू? अरे नाही रे, आमची मॅरिड लाईफची ना जरा लेट चालू आहे. तुझा तर मित्र काहीच कामाचा नाही बघ. नाही ते कसं आहे वहिनी, मी गावात आहे सांड्या. माझं काम काय फक्त आग लावायची, शेकायचं, निघून जायचं. का वहिनी ह्या जॅकेट थोडं निबार घरात घालून मी ए, जातो. निघ तू. त्याचं कुठं काय ऐकते? हा. त्याचं काय ऐकते त्याचं आज. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? लग्न जमलेलं कसं काय चाललंय? हा? बघा काय तुमचं काय कळणाच. तुम्ही तो एवढं शांत कस काय? माझा आयुष्याचा पर ऍक्सिडेंट करून टाकलाय. अरे बाप, अरे असं काय झालं? मला तर वाटतंय सेकंड हँड स्कूटरच घेतली मी. तुझ्या शोरूम पाहिजे जशी. तुम्ही बोलू नका, तू काय बोलती मग मला? बोलूच नका. अवघड आहे बाबा, लग्न जमावलं पाहिजे आलं. पोर ऍडजस्टच करा नाही. कसं लग्न जमवायचं? मातीत गेलं, माझी दक्षिणा भेटली इकडे काही का होईना, मातीत गेलं. बाबा रानात जायचं सोडून इथं झोपलाय. काय वाटाय तर पाहिजे. ही स्वीट हार्ट कोण आहे? ही स्वीट हार्ट कोण आहे? ए स्वीट ही आपली ट्रॅक्टर फायनान्स वाली ती. ट्रॅक्टर फायनान्स वालीचा स्वीट हार्ट म्हणून फोन नंबर फिट केलाय का? अगं ते कसं आहे माहिती का, तिने माझं लोन अप्रूव्हल केलं ना, म्हणून स्वीट हार्ट नाव सेव्ह केलं. फायनान्स वालीचा स्वीट हार्ट म्हणतो का? तिने माझं लोन अप्रूव्हल केलं ना, मग ती माझ्यासाठी देवदूत सारखीच आहे ना. बोलूच नको तू माझ्या संग, आणि जा तिच्या पशीच जाऊन राहा. मला नाही राहायचं इथं, मी चालली माहेरी. पायल अगं सुन बाई, काय झालं बाळा? भांडणं झाली. अगं बाळा, संसारात छोटी मोठी भांडणं होतच राहते, त्यासाठी बॅग घेऊन घरी कुठे चालली तू? माहेरी चालली मी माझ्या. हा तेच तर म्हणते, हे घर आहे तुझं, माहेरी नको जाऊ तू. आणि त्याला येऊ दे, त्याच्याशी बोलते मी. तुम्ही काय बोलता? घरात जर प्रेम संपलं ना, तर घर रिकामी रिकामी वाटतं. तू काळजी नको करू, मी समजवते त्याला. तू जाऊ नको, घरात ठेव बॅग. चल ठेव घरात नाही, बॅग. मला जायचं थांब सोडा. जरा, घरात बॅग ठेव तू. तुम्हाला काय माहिती आमच्यात काय चालू आहे ते? राहू द्या. मला सांग ना, मी काय झालं बाळा? परत आलीस तू? काय झालं? त्याला किंमतच नाही माझी बाबा. अरे बाळा, लग्न झालं म्हणजे दोन हट्टी लोकांचं मिलन, दोन हट्टी लोकांनी एकत्र यायचं, त्यालाच जीवन म्हणते. समजून घ्यायचं एकमेकाला. बाबा नाही, आता मला नाही राहायचं तिथं. असं कवर त्यांनी थोडं बोललं की तू रुसून यायचं, मी तुला चार माणसं जमवून परत नेऊन घालायचं. तुमच्या दोघांचा एक विचार असणं, हे हाच खरा प्रपंच आहे बुंडी. बाबा तुम्हाला पण काही समजत नाही हो. असं नाही मी बाळा. कोणत्या दुःखात आहे ते. जाऊ द्या. हॅलो बापू. बोला की पाहुणं. अव ती पोरगी परत आली राव, तुम्ही काय जाचाट करता काय? त्या नवरा बायकोचं काय होतं आता, आम्ही तरी काय कोर त्यांच्यावर ध्यान ठेवायचो. नाही नाही, ते आता तिसरी वेळ आहे तिची यायची. कुठेतरी एकत्र बसून मिटू, ते बोलवा कोण मध्यस्थी होत ते. असं कवर चालायचं पाहुणं.
लावाच लागेल राईटीला. हा ना राव, रडत रडत आली ओ पोरगी. चालतं येतो, नका टेन्शन घेऊ. नाही नाही, या लवकर वाट बघतोय. का लय होत असले कधी बसलाय अरे शेखर, बायको खरंच निघून गेली रे माझी. आता? अरे बायको काय गावची जत्रा आहे काय वर्षातून एकदा येते, गेली ती आता येत नसती. मी खरंच एवढं वाईट नवरा आहे. अरे गाण्या तू वाईट नाही, तू प्रेम दाखवत नाही त्याला. पहिलं कसं लग्नाच्या आधी प्रेम दाखवायचा, साधं लग्न झालं प्रेम दाखवत नाही. अरे प्रेम आहे माझं, तिला कळत नाही. आता थोड्याफार भांडण होतेच नाही इकडे तिकडे, मग लगेच उरसून चालायचं. जायचं. आता कसं घटस्फोट होईन परत पुढे. आता त्याला वहिनीला फोन बिन लाव जरा, बघ ते काहीतरी. नाही तू म्हणतो तसंच, फोन लावून बघ. फोन लाव. अरे लग्नाच्या आधी कसला जीव लावायचा, बायकोला पिक्चरला न्यायचा, डेमार्टला न्यायचा. आता लग्न झाल्यापासून तू एकदा तरी शॉपिंगला नेलंय का तिला? अरे ती कधी म्हणलीच नाही, मला काय माहित तिला फिरायला जायचं असतं. म्हणायचं नाही, बायकोचं मन जपावं लागतं. हा ना राव, ते चुकलंच जरा माझं. काहीतरी घे बघ ती लवकर, आता विषय पुढे लय अवघड होईल, वाढन मोकार. नाही माझं लय जीव आहे तिच्यात, आणि तिचं बी आहे माझ्यावर. तिचं आहे की जीव, नात्या जीव असला की भांडणं होतातच. नाही मी तू म्हणतो तसं बघतो, फोन लावून तिला. फोन लाव तिला. आली तिला बोलून हा. देतो. नाराज नको. चल येऊ का मी? हा चालतंय, मी जातो, रानात जायचं. फोनच लावतो. हॅलो, हॅलो, तिकडेच राहायचं का? यायचं नाही का तुला? नाही यायचं मला. का नाही यायचं तुला? तुला लई गो मोठा आहे. तुला बी लय नाकावर राग आहे. मग असू दे, आपलं दोघांचं नाही जुळायचं. नाही जुळायचं मग प्रेम करून कशाला लग्न केलं माझ्या संग? नव्हतं करायचं, तीच चुकलं माझं. नाही मग माझं लय बरं झालंय का? मग माझं बी चुकलंच ना मग तुझ्या संग लग्न करून. हा, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. मला घटस्फोट पाहिजे. घटस्फोट पाहिजे ना? हा. ठीक आहे, यासाठीच प्रेम केलं ना. इथपर्यंत साथ द्यायची होती ना तुला. तुला तेवढीच साथ पाहिजे होती ना. तू पहिल्यासारखं राहिलायस का? काय बदललोय मी? अरे सगळं तर बदललाय. ठीक आहे, तुला वाटतंय ना घटस्फोट घ्यायचा, घे घटस्फोट. हा, परत फोन नको करू बघ मला. नाही कर, ठेव. आपण मनावर घेतलं असतं तरी मिटलं असतं. बरं, तुमचं मध्यस्थी मग त्याला फोन लावून बोलून तरी घ्या. बोलवायचं का त्याला? बोलवा ना मग. आता तुम्ही आमचं बी ऐकणार काही. बरं लावतो. हॅलो, बोला की. अहो त्या पोरीचं मिटून टाकू एकदाच. या तुम्ही. आलेत का? सगळे आलेत? अहो सगळे आले, तुमचीच वाट बघतोय पाहुणं. बर लग्न जमवायला बी, लग्न मोडायची मोड खायला आलं तरी मी काय लग्न जमव का नाही असं झालंय बाबा तुमच्या या लग्नाने मला. काय करता, यावं लागतंय तुम्हाला. बर आलो. या लवकर. काय होईल माझं, काहीतरी मार्ग निघेल. मार्ग काढावाच लागेल ना. यांचं सारखंच चाललंय हो. 15 दिवसांनी, महिन्यानी. प्रपंच त्या दोघांना करायचं, आपण फक्त समजून सांगणार आहे. अहो एकामेकाला समजून घेतलं पाहिजे त्यांनी. शेवटी कोण आहे सांगा बरं? राम राम. वा सगळी बैठक मस्त बसली. असं बघून वाटतंय जोडणारे काय नको. राम. मग का रे बाबा, काय झालं तुला? काय नाही, मला काय तिलाच झाली. काय झालं? तुझं काय म्हणणं आहे बाई? काय नाही, मला घटस्फोट पाहिजे. लग्नाच्या आधी लय प्रेम होतो आलत. काय बघत आहे तुम्ही? पोरांना दापायचं काम नाही का? मला सांगा, तुमची ही गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली कशी? तिला विचारा ना. काय ग पुरी? काय नाही, मला घटस्फोट पाहिजे. घटस्फोटच चाललंय हिच. अरे लग्नाआधी डीमार्टला काय जाताय, पिक्चरला काय जाताय, फिराय काय जाताय, काय आता डायरेक्ट घटस्फोट? काय घडलं बाबा असं? तिचं म्हणणं आहे की मी पाहिल्यासारखं नाही राहत, पाहिल्यासारखं प्रेम नाही म्हणून. नाहीच करत. आता प्रेम का दाखवावं लागतं का? मनात आहे माझ्या, तुला एवढं कळत नाही का? थांबा. मला काय म्हणायचंय, एवढं होण्याचं कारण आई बापांना कसं माहित नाही. काय आमचा काही त्रासच नाही ना तिला. असं कसं आहे? विचारा ना त्याला काय करायचं. अहो पण सासू सासरा हंतात तुला कधी?
नाही. डासपूस करतात, सासरवास करतात. मग नडतंय कुठं? होय रे बाबा. माझी पुस्तक काय आहे तेव्हा? हा तुमच्याकडे काहीच नसते, फक्त माझ्याकडे असते सगळं. मोबाईल मध्ये स्वीट हार्ट कुणाचं नाव आहे? मग तू ते सांगितलं ना मी, ते फायनान्स वालीचा नंबर होता म्हणून. फायनान्स वालीचा नंबर असं फिट करतात का स्वीट हार्ट म्हणून? अरे दुसरं काय नाव फिट करायचं तिला असं नाव काय? अहो ते त्यांनी सांगितलं मला ट्रू कॉलरला तसंच नाव आलं होतं, तसंच नंबर फिट केला त्या हा. नावासहित. त्यांनी नाही टाकलेलं ते नाव, ते पहिलंच नाव होतं आमला. तसं. पण मला काय म्हणायचंय, एवढं घुस तर तुम्ही लक्ष दिलं असतं. तुम्हाला काय वाहन घ्यायचं होतं ना, तुम्ही त्यासाठी फोन करत होता, ट्रॅक्टर घ्यायचा होता. मग पोरीला सांगायचं ना, आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा, फायनान्स वाल्याचा फोन येणारच की. अहो पोरीला काय सांगायचं, दिवसातून माझं 10 नाव वेळा काय फोन आहे? येणार. पण तिला काय वाटतं का, अरे ही काय भानगड चालली? अहो पण मला सांगा, ट्रू कॉलर एखादं नाव आलं आपण तरच सेव्ह करतो. करू द्या. मला सांगा, ट्रू कॉलर उद्या काही फेक नाव आहे तर मग ती खरी धरायची का? असल्या चुकांमुळे संसार मोडायचा का? सासरा या सासू या त्यांना सांगायचं बाबा असं असं त्यांनी शहानिशा केली असते. पोरे, तू त्यांना का सांगितलं नाही सासऱ्यांना? बरं बाप या बापाला सांगायचं, त्यांनी बोलावलं असतं ना सासऱ्याला, काय चाललंय की. मलाच काढत चुकीत तुम्ही, त्यांचं काही नका धरू. माझी काय चुकी आहे? थोडं काय झालं पिशी भरते लगेच येते इकडं. पिशवी भरली तर मी विचारते ना तिला काय झालं. मला काही सांगितलं नाही, धरते तरी चिंगाट सुटली. म्हणजे घराच्या बाहेर आलो सगळं मिटतं असं तुला वाटतं का? सांगायचं असतं, बोलायचं असतं. त्याला कळत नाही का मग ते? काय असतं प्रत्येक वेळेस तू घर बापाच्या सोडायच्या आधी सासूला किंवा सासऱ्याला म्हणायचं ना मी चालले, ह्यांना न सांगता आली, ह्यांच्या मनात काय झालं असं? बरं तुझ्या बापाच्या उद्या 4 चौकात समाज काय म्हणतो, समाज नाव ठेवत असतो. मग तू डायरेक्ट घर सोडून येते, तू कमीत कमी परमिशन घ्यायला पाहिजे ना सासू सासऱ्याची. असं असं करतोय मी, चालले घर मग सोडून. भांडणाच्या वेळेस परमिशन घेतो का आम्ही? नाही ना, मग यासाठी प्रेमात लग्न केलं का आपण? मला काय माहिती तुला मला फसवायचं असं? काय फसवलंय? काय बोलत ती, फसवायचं तुला फसवून त्याला काय मिळणार आहे? काय माहिती या नंबर फिट करत अगं, फिरत आम्हाला लेख नाही म्हणून तुला आम्ही लेखीवाणी जपत होतो, तुला गाडीचं काम सांग. तुम्हाला म्हणलंय का मग मी काही? अगं पण तुला तो म्हणला ना त्या गाडीवालीच्या ट्रॅक्टरवालीचा नंबर आहे, मग तू विचारायचं ना मामांजी तुम्ही दोघं गेले होते, ह्यो खरंच गाडीवालीचा नंबर आहे का? यंदा विचारायचं ना बाई, आहे ना आम्ही घरात. विचारलं त्याला तू होतं ना मी. सासऱ्याला विचारलं का? अरे नॉर्मल शेक पण पार तुम्ही घटस्फोटापर्यंत गेला का? ह्यात आमचं मार्केट डाऊन गावात आणि लग्न जमून. माहीतच नाही. अरे बाई, घर तिथं पर असतं. तू बापाला फोन केलता का? सांगितलं होतं का मी येते या बॅग भरून, किंवा माझं भाऊ नवरा माझ्या लक्ष द्यायला, सासरा लक्ष म्हणजे द्यायला? माणसं चिडलं तरी बापाला विचारायचं काय यायचं घरी? विषय तो मी काय नाही. माझं नाहीये का? हो आहे तुझं, मान्य या तुझं झालं. अरे बापाचा चेहरा बघ किती पाडलाय, पोरगी गाळला, बापाला बरं वाटतं का? माणूस किती टेन्शन मध्ये आला, त्यांनी यांना फोन केला, बोलून घेतलं, तू आली पण यांना किती टेन्शन, आम्हाला टेन्शन. तुझ्या एकटीमुळे आज सगळ्यांना त्रास झालाय. मग? माझी मार्केट डाऊन गावात लग्न जमवतो घटस्फोटापर्यंत प्रकरण जायला लागली. किरकोळ गोष्ट आहे. काय करायचं सांगा. हे बघ बाई, संसार आहे ना भाकरीसारखा असतो, ती कधी जळती, थोडी कच्ची राहती, पण उपाशी पोटी कोणी टाकून नाही देत तिला. नाही असू द्या, सगळेजण मिळून आहे. लक्ष द्या यांच्यावर, तुम्ही दोघांनी लक्ष द्या, पोराला समजून सांगा. बरं तुझं म्हणणं काय आता सांग, नांदायचंय जायचंय ह्यांच्या बरोबर का नाही जायचं? किंवा जर पाहिल्यासारखं राहत असेल तर जायला तयार आहे. त्याला काय शिंग फुटल्यात का? मी राहतो पाहिल्यासारखं. कसं घरच्या जबाबदारीमुळे मला नाही प्रेम दाखवते ते जास्त. प्रेम नको दाखवू, पण एका मित्रासारखा तर राहू शकतो का नाही पाहिल्यासारखा? बरं, तू काय चुकलं असेल तुम्ही माफी मागतो तुझी, पण काय रोसू नको माझ्या. चल घरी. आणि इतका चांगला मुलगा भेटलाय, हिरा आहे तो, शोधून पण भेटत नाही असा पोरगा. त्याला कसलं व्यसन नाही ना, जास्त मित्र घरी ना, कसलं काही दारू पिण्याचं व्यसन. किती चांगला पोरगा आहे, किती जपतो, पण तुला कळत आहे त्याला नाही का प्रेम दाखवताय. पण तू समजून घे बाळा. शेवटचा चान्स दे. बघ ते एक शेवटचं chance. अगं नशीबवानाला असला नवरा भेटतो. पण मी आ- काय करायचं? आजकाल 50-60% पोरं बिया वाटतात आणि चांगल्या माणसाला तू समज. घटस्फोट अरे दादा, आजकाल बायका मिळत नाही, लक्ष द्या सगळेजण. बायका मिळायला लय भरपूर प्रेम करावं लागतं, प्रेम दाखवावं बी लागतं, आणि पुरी कशा सांभाळायच्या हे आपण बी लक्ष द्यायचं. काही मुलांना नाही दाखवता येतो प्रेम, प्रेम असतं पण नाही दाखवता येत. हो मान्य आहे की आई बापाच्या आणणं भाऊबंद असतील, मोठी वैयक्तिक लोक असतील घरात, नाही लय बायकोला घेऊन बाय 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 करून नाही चालत एवढं. बघ बाप आहे ना, बोलायची सुद्धा इच्छा नाही तुझ्यामुळं, किती बाप टेन्शन मध्ये. बघ काय त्या बापाच्या अंतकांना काय वाटत असेल. बरं चला झालं ना, तुझ्या काय आहे का बाबा अजून काय म्हणत नाही तर परत त्याला इथून गेले. सांगा, भांडायचं नाही परत. भांडणार नाही. आता तू म्हणते ना नवऱ्यासारखं नाही राहायचं,
मित्र अरे सासरा कशाला आहे, सासू कशाला आहे? भांड त्याच्याच भांडत हे कशाला आहेत माणसं घरात? आम्हाला सांग ना किंवा बाई रुसला की मी घर सोडून येणार परत. अरे बरं तसं नाही तेच. करायचं. तसं नाही करायचं, एकमेकाला समजून आम्हाला घ्यायचं. सांग ना. अरे किरकोळ घर सोडायला निघत आई आई मला बघा असं हा कर. दोन शब्द आईला सांग. काही त्याचं काही चुकत असेल ना मला सांग ना, मामांजीला सांग, ते पण तुला लेकीच्या वर जीव लावते. तूच म्हणते ना माझं बाप आहे, सासरा नाही तो बाप आहे. फुटायला लय वेळ लागत नाही बाई, थोडं घरोघरी मातीच्या चुलीत किरकोळ गोष्टीमुळे आज तो किती लोकांना त्रास दिलाय. फक्त स्वीट हार्ट नंबर म्हणून पार घटस्फोटापर्यंत गेलेला का? डिलीट कर भाऊ. हा डिलीट करा बाबा. हा, झालं का तुझ्या मनासारखं आता? बस सांगा जरा. पाहुणं एवढा वेळ तुमचा ऐकतो हा. आणि लावतो पोरगी पाहुण्यांबरोबर. व्यवस्थित संसार करा म्हणावं. पण तुमचं पण कर्तव्य ना. जावयाने त्रास नाही दिला पाहिजे तुम्ही पण पोरीला. दोन शब्द सांगतो ना मी, सांगा. पोरगी ऐकती. फटाफट गोष्टी अजून पोरगी ऐकण्यात आहे आमच्या. हा. अहो पण बाप म्हणून मुलं बापाचं कर्तव्य मुलीला. आज त्या किरकोळ हट्टापायी संसार मोडायचा नसतो, घटस्फोटापर्यंत जायचं नसतं. आज कितीतरी संसार या किरकोळ कारणामुळे घटस्फोट घेऊन पोरींचं वाटोळ झालं. त्याला कारणीभूत कोण? आईबाप आसार देतात त्यांना बरं वाटतं, पण नंतर नंतर काय होतं? त्याचं तिकडे वाटू, हिचं इकडे वाटू. तुमचं काय, तुमचं राहिलेलं थोडे दिवस तुम्ही गेला, नंतर काय होतं यांचं? आज कितीतरी संसार आता उद्ध्वस्त झालेले. बरं बरं पिशवी जा. हा. जा बाळा चहा कर. गोडधोड जेवाय करा, प्रेमानं तुम्ही राहा. पण दादा तिला दोन शब्द समजून सांगा, आम्ही आमच्या पोराला सांग. दोन शब्द समजून सांगतो, आणि त्यांचा सुखाचा संसार झाला पाहिजे. आपण सगळे त्यांना शुभेच्छा देऊ. देऊ देऊ. बरं, चला. पिशवी भरून लगेच निघा आपल्या बरोबर. जुळे ना. तुझ्या हा. नाही तर लग्न जमलं परत म्हणतात लग्न जमलेलं सुपारी द्या म्हणजे झालं मार्केट डाऊन परत. बघा कोणाला कशाचं बोलतीला काय. अवघड होत चाललंय ना अशा हट्टापाय पोरींच्या. जा पोरी चहा बनव. चला चला. नीट राहा बाबा. मग मंडळी किरकोळ कारण घटस्फोट होत्यात. काय आपापासून नॉर्मल गोष्टी असतं, समजून घ्या, मिटवा नवरा बायको घेऊन. संसार हा दोघांचा असतो. ही आमची लग्न सगळे असते, आमचं पैसे भेटला आम्ही बाजूला, कोण नसतं कोणाचं. तवा नवरा बायकोच एका नाण्याच्या दोन बाजू असतात. चला. ते कसं आहे ना, नातं तुटायला मोठं कारण लागतं हो आणि प्रेम टिकवायला छोटीशी गोष्ट पुरेशी आहे. एकदम बरोबर बोललास बघ. झाला उद्या आता. चला चला चहा पिऊन निघू लगेच. चला चला. आम्हाला सकाळी करते. हो. नका नका श्रीखंड पुरी बी चालेल आम्हाला. अरे